नमस्कार, नादिप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण नादिप्स किचन मध्ये गुळांब्याची रेसिपी बघणार आहोत। उन्हाळ्यामध्ये कैरीची रेसिपी केली नाही तर काय केलं, त्यातली त्यात कैरीपासून बनणारा गुळांबा तर हा सगळ्यांचाच फेवरेट आहे। गुळांबा चवीला तर चटपटीत लागतोच, पण त्याला करायलाही तेवढाच कमी वेळ लागतो। अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण तो करू शकतो, पण बऱ्याच वेळेस काय होतं, गुळांबा आपल्याला स्टोर करून ठेवायचा असतो, पण त्याला बुरशी लागते, तो लॉंग टाइम पर्यंत टिकत नाही। सो गुळांब्याला बुरशी लागू नाही यासाठी व्हिडिओमध्ये बऱ्याच काही टिप्स सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपीसाठी नादिप्स किचनला सबस्क्राईब करा। गुळांबा बनवण्यासाठी आपण इथे 3 फ्रेश कैऱ्या घेतलेल्या आहेत। साधारणतः हे अर्धा किलो कैऱ्या आहेत। कैऱ्या मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहे। आता आपण कैरीच्या देठाचा आणि शेंडाचा भाग काढून कैरीच्या साली काढून घेऊया। कैरीची साल काढण्यासाठी थिलरचा वापर करत आहे। गुळांब्यासाठी कैरी निवडताना ती कडक बघून निवडावी। कैरी ही फ्रेश असावी, ती जास्त पिकलेली नसावी, म्हणजे तिची साल सहज काढता येईल आणि किसणीच्या साहाय्याने किसताना ती सहज किसल्या जाईल। इथे तुम्ही पाहू शकता, कैरी मी निब्बर बघून घेतलेली आहे, म्हणून सहज तिची साल निघत आहे। कैरीची साल जर पातळ असेल तर साल न काढताही तुम्ही कैरी किसू शकता, पण इथे आपण निब्बर सालीची जाड बघून कैरी घेतली आहे, म्हणजे तो गुळांबा जास्त काळ टिकतो। त्यामुळे कैरीची साल काढून घ्यायची आणि नंतरच कैऱ्या किसून घ्यायच्या। साल काढून जर कैरीचा गुळांबा बनवला तर तो चवीला फार सॉफ्ट लागतो, आणि जर साल तशीच ठेवता आपण गुळांबा बनवला तर दाताखाली साल निब्बर लागते, त्यामुळे शक्यतो साल काढायची। इथे मी दोन्ही कैऱ्यांची साल काढून घेतली आहे, तिसऱ्या कैरीची अशीच साल काढून घेणार आहे। आता आपण ह्या कैऱ्या लगेच किसायला घेऊया। तुम्ही पाहू शकता, इथे कैरी किसण्यासाठी मी मोठ्या छिद्राच्या किसणीचा वापर करत आहे, कारण गुळांबा करताना कैरी गुळामध्ये शिजवली जाते, त्यामुळे कैरी ही बारीक होती, त्यामुळे शक्यतो मोठ्या किसणीचाच वापर करावा, म्हणजे गुळांब्यामध्ये कैरी मस्तपैकी दिसेल। कैरी किसायला निब्बर असते, त्यामुळे किसणी हाताला लागणार नाही याची काळजी घ्यायची। आणि इथे आपण तिन्ही कैऱ्या किसून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता, इथे कैरी किसून झाली आहे। मी इथे तिन्ही कैऱ्या किसून घेतल्या आहेत। कैऱ्या किसण्याच्या आधी आणि कैऱ्यांच्या साली काढण्याच्या आधीच कैरी धुवून घ्यायची, पण किसल्यानंतर कैरी धुवायची नाही। जर तुम्ही किसल्यानंतर कैरी धुतली तर गुळांब्याला पाणी सुटेल। इथे आता आपण लगेच गुळांबा बनवायला घेऊया। त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकत आहे। तुम्ही तूप न टाकताही गुळांबा बनवू शकता, पण तुपामुळे गुळांब्याची चव फार छान लागते आणि लॉंग टाइम पर्यंत गुळांबा छान प्रकारे टिकतो, म्हणून इथे मी 1 चमचा तूप टाकला आहे। त्यामध्ये आता किसलेली कैरी टाकूया। किसलेली सगळी कैरी आपण या गुळांब्यामध्ये टाकली आहे। साधारणतः वाटीच्या प्रमाणाने बघितलं तर 2 वाट्या ही कैरी आहे, त्यामध्ये त्याच वाटीच्या प्रमाणाने जेवढी कैरी असेल तेवढाच मी इथे गुळ घेतला आहे। तुम्ही एखाद्या पेल्याच्या किंवा वाटीच्या प्रमाणाने कैरी मोजून त्याच प्रमाणात गुळ घेऊ शकता। यामध्ये आता मी दालचिनीची काडी टाकत आहे। दालचिनीच्या काडीचे छोटे तुकडे करून यामध्ये मी टाकले आहेत 4 ते 5 लवंग आणि 2 इलायच्या टाकत आहे। हवं तर तुम्ही लवंग, दालचिनी आणि इलायचीची पावडर सुद्धा वापरू शकता। मला इथे खूप स्ट्रॉंग फ्लेवर नकोय, म्हणून मी इथे लवंग, इलायची आणि दालचिनी शाबीत टाकली आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। जोपर्यंत गुळ मेल्ट होत नाही किंवा गुळाला पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवली तरी चालेल, पण एकदा का गुळ पातळ झाला की आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची। मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हा गुळांबा बनवायचा आहे आणि त्यामध्ये सतत चमचा फिरवत राहायचा, कारण गुळांबा पटकन तळाला चिटकतो आणि तो करपू शकतो। गुळांबा बनवताना आपण कैरी फक्त गुळामध्ये शिजवत आहोत, त्यामध्ये आपण थोडंही पाणी टाकलं नाही। गुळांबा करताना त्यामध्ये पाणी टाकायचं नाही, कारण गुळांब्याची पाण्यामुळे चव बदलते आणि तो लॉंग टाइम पर्यंत टिकतही नाही, त्यामुळे पाण्याचा यूज करायचा नाही। आता आपण गॅसची फ्लेम लो ठेवूनच हा गुळांबा शिजवून घेणार आहोत। गुळांबा एकदा 30-40% शिजला की त्यामध्ये आपण तिखट फ्लेवर येण्यासाठी, जसा मार्केटमध्ये मिळतो अगदी तशीच चव येण्यासाठी 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकत आहोत। लाल मिर्च पावडर टाकणं ऑप्शनल आहे, तुम्ही ते स्किप करू शकता, पण गोड आंबट तिखट अशी चव फार छान लागते। फक्त लाल मिर्च पावडर टाकताना ते मिर्च पावडर फ्रेश आणि प्युअर असावं, मसाल्याच्या डब्यामध्ये ते ठेवलेलं नसावं, कारण त्यामध्ये आपण इतर मसाल्यातले चमचे वापरतो, त्यामुळे इथे फ्रेश मिर्च पावडरच आपल्याला वापरायचं आहे, जेणेकरून गुळांब्याला बुरशी लागणार नाही। गुळांबा फक्त 2 गोष्टीपासूनही तुम्ही बनवू शकता, ती म्हणजे कैरी आणि दुसरं म्हणजे गुळ। त्यामध्ये आपण जे इलायची टाकली किंवा दालचिनी टाकली ते फ्लेवरसाठी वापरलेलं आहे, तुम्ही हवं तर ते सगळं स्किप करू शकता। इतका अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही गुळांबा बनवू शकता। आता आपला जवळपास 70 ते 80% गुळांबा शिजला आहे। त्या आपण गुळाचं पाणी थोडंसं घटसर होण्यासाठी गॅसची फ्लेम हाय करायची, पण त्यामध्ये चमचा सतत चालवत ठेवायचा, कारण गॅसची फ्लेम जर तुम्ही हाय केली तर गुळांबा ह्या स्टेजला पटकन कढईला चिटकतो। तसं होऊ नये म्हणून यामध्ये मी सतत चमचा चालवत ठेवत आहे।
हाय फ्लेमवर असं तुम्हाला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. इथे जवळपास आपला गुळांबा होत आला आहे. आपल्याला थोडासा रसरशीत असा गुळांबा पाहिजे, त्यामुळे आपण थोडासा गुळांबा पातळच ठेवत आहोत. इथे आपला परफेक्ट असा गुळांबा तयार आहे. तुम्हाला जर गुळांबा लॉंग टाइम पर्यंत स्टोअर करायचा असेल तर थोडा तुम्ही तो अजून घट्ट होऊन देऊ शकता. इथे आपला गुळांबा तयार झाला आहे. गुळांब्याचा कलरही छान आला आहे. गुळांबा चवीला एकदम टेस्टी आहे. उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही, त्यामुळे जेवताना चटकदार असं तोंडी लावायला काहीतरी असावं, त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही हा स्टोअर करून अगदी वर्षभर त्याचा आनंद घेऊ शकता. पण त्याच्या काही कंडिशन्स आहेत. तुम्ही गुळांबा चिनी मातीच्या किंवा काचाच्या भरणीत भरून ठेवा. तुम्ही जर जास्त प्रमाणात गुळांबा बनवला तर 8-10 दिवसासाठी खाण्यापुरता गुळांबा साईडला काढून ठेवा, म्हणजे मोठ्या भरणीतला गुळांबा फ्रेश राहील. तुम्ही लहान मुलांना जाम सारखा हा गुळांबा चपातीला किंवा ब्रेडला लावूनही खायला देऊ शकता. अगदी खायला पौष्टिक आहे आणि चवीला भन्नाट. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही गुळांबा नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.